जय सियाराम। मी कल्याणी पाटील आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते थेट वसुंधरा पायी दिंडी 2025 मधून, जी निघाली आहे रामानंद संप्रदायाचे उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक या ठिकाणाहून दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी आणि आज आहे दिनांक 11 ऑक्टोबर 2025, म्हणजेच आज या वसुंधरा पायी दिंडीचा तब्बल 13वा दिवस। सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे। अर्थात कोणतेही कार्य यशस्वी होण्यासाठी त्यात सामर्थ्य असणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचप्रमाणे ते सामर्थ्य योग्य दिशेने नेण्यासाठी त्या ठिकाणी भगवंताचे अधिष्ठान म्हणजेच धर्माची तसेच सत्कार्याची साथ असणे अत्यंत आवश्यक आहे। जसे आपण या वसुंधरा पायी दिंडीत पाहत आहोत, पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नाणीजधाम त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनाने ही वसुंधरा पायी दिंडी आहे या निसर्गाच्या संवर्धनासाठी। चला तर मग पाहूया आजच्या दिवसाचे दुसरे सत्र। सर्व यात्रिकी तसेच इतर भाविक भक्तगणांनी दुपारच्या महाप्रसादाचा लाभ घेतला। त्यानंतर दिंडीची अल्पविश्रांती झाली। अल्पविश्रांतीनंतर सर्व यात्रिकी पुन्हा सज्ज झालेत पुढील टप्प्याच्या प्रवासासाठी। पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना मनमोहक अशा सुंदर रथात आदराने विराजमान करण्यात आले आणि या वसुंधरा पायी दिंडीने दुपारनंतरच्या प्रवासासाठी प्रस्थान केले। सातारा जिल्ह्यातील तरुण तरुणींनी आजचे पथनाट्य सादर केले ते ठिकाण आहे तुकाराम संतोबा कबुले सांस्कृतिक भवन शिरवळ। त्यांनी सादर केलेल्या पथनाट्याचे नाव तापमान वाढ व त्याचे परिणाम। सामाजिक समरसता आणि पर्यावरणाचे रक्षण हे संदेश देणारे पूज्यपाद रामानंदाचार्यजींचे प्रेरक विचार या पथनाट्यातून या तरुणाईने ओजस्वी अभिनयाने मांडलेले आहे। जनजागृती करण्यासाठी ही कला सादर करणाऱ्यांचे सर्व तरुण तरुणींचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे। प्रेक्षक हो, आपण केवळ एक पायी यात्रा पाहत नाही आहोत बरं का, तर एका महान आध्यात्मिक साधनेचे साक्षीदार होत आहोत। पायी चालणे म्हणजे आपल्या देहाला पवित्र कार्यासाठी समर्पित करणे होय। आपल्या अनेक धर्मग्रंथांमध्ये या पायी यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले। हा प्रवास म्हणजे केवळ शारीरिक अंतर कापणे नाही, तर आपल्या अंतर्मनाला योग्य जीवन मूल्यांच्या दिशेने घेऊन जाणारी एक पवित्र वाट आहे। या वाटेवर येणारे श्रम, ऊन, भूक, तहान हे सर्व स्वीकारणे म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण मिळवून स्वतःला विनम्र बनवणे होय। या श्रमातूनच मन शुद्ध होते, अहंकार गळून पडतो आणि अंतःकरणाला एक नव चैतन्य प्राप्त होतं। याशिवाय हजारो मुखातून अखंड सुरू असलेल्या पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या नामाचा जयघोष या संपूर्ण वातावरणाला भक्तिमय करत आहे। हे नामस्मरण आपल्याला मनाच्या प्रापंचिक गुरफटलेल्या विचारांमधून अलिप्त ठेवते, एकाग्रता वाढवते आणि आपल्याला जीवनातील योग्य दिशेने जाण्याची वाट सापडते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरूंच्या प्रेरणेने, पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या शिकवणीने या दिंडीतील प्रत्येक पाऊल पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक एकोप्याचा महत्त्वपूर्ण संदेशही समाजापर्यंत पोहोचवत आहे। ही दिंडी धर्माचरण आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम आहे। यात्रिकींची शिस्त आणि त्यांचा उत्साह हेच या वसुंधरा पायी दिंडीच्या भव्यतेत खरे सौंदर्य आणि तेज वाढवते। नाथ महंता
महंता तुझी योगीराया। आता वेळ आहे ती दिंडीच्या सायंकाळच्या अल्पोपहाराची। जगताप हॉस्पिटल शिरवळ या ठिकाणी सर्व यात्रिकी तसेच इतर भाविकांसाठी देखील सायंकाळच्या नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे। ज्यांनी हे अन्नदान केले ते भाग्यवंत अन्नदाते आहेत बाबू अर्जुन आमरे, त्यांचे मनपूर्वक अभिनंदन। महंता तुझी योगीराया। सातारा जिल्ह्याची डोंगर रांगा आणि हिरवीगार वनराई आपल्या महाराष्ट्राची अमूल्य संपदा आहे। परंतु आता या भूभागाचे येथील सौंदर्याचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे, हे जाणून घ्यायला हवं। आज प्लास्टिकच्या अनियंत्रित वापरामुळे आपल्या पर्यावरणाची अतिगंभीर हानी होत चालली आहे। प्लास्टिक जमिनीमध्ये आणि जलस्रोतांमध्ये शेकडो वर्षे तसेच पडून राहते, ज्यामुळे या भूमातेचा, या जमिनीचा दर्जा झपाट्याने खालावतोय आणि जलचरांचे जीवन धोक्यात आलेले आहे। ही हानी टाळण्यासाठी प्लास्टिक बंदी अपरिहार्य आहे। जर आपण प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवला तर याचा थेट फायदा आपल्या मातीला आणि पाण्याला होईल। जमिनीची नैसर्गिक सुपीकता आणि पाण्याची शुद्धता परत मिळेल। प्लास्टिक मुक्त पर्यावरणामुळे आपल्याला शुद्ध हवा आणि निरोगी जीवन मिळेल। आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी एक शुद्ध आणि निरोगी वारसा जतन करू शकतो। प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळणे हेच या राष्ट्रीय कार्याला दिलेले खरे योगदान ठरेल। चला तर मग आपणही या वसुंधरा पायी दिंडीचा आदर्श घेऊया आणि या पर्यावरणाचे संरक्षण करूया।
औद्योगिक क्षेत्राची आणि डोंगर दऱ्यांची पार्श्वभूमी आपण या परिसरात पाहत आहोत. साताऱ्याच्या महामार्गावरील हा पायी प्रवास, रखरखत्या उन्हात देखील अविचलपणे पुढे सरकणारी पाऊले, हा भक्तांचा मेळा या प्रखर उन्हात देखील तेजस्वी भासतोय. दिवस मावळतीला गेलाय. मावळत्या सूर्याच्या किरणांच्या साक्षीने आणि टाळ मृदुंगाच्या अखंड गजरात निसर्गाच्या शांत कुशीतून ही वसुंधरा पायी दिंडी आजचा प्रवास पूर्ण करून आता पोहोचलीये मुक्कामाच्या ठिकाणी, म्हणजेच विराज हॉल, पारगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. येथे सर्वांच्या उपस्थितीत या दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आलेले आहे. सुहासिनी भगिनींनी औक्षण केले. त्यानंतर पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांना सुंदर सजविलेल्या प्रशस्त अशा मंचकावर विराजमान करण्यात आले. रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांनी यजमानांच्या हस्ते आजचे सायंपूजन संपन्न केले. पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे विधिवत पूजन केले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणी जवासी नाथ महंता
गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया सातारा जिल्हा सेवा समिती तसेच इतर भाविक भक्तगणांच्या उपस्थितीत आजची सांजारती संपन्न झाली। गुरु माऊली नरेंद्र या ठिकाणी सर्व यात्रिकी तसेच इतर भाविकांसाठी देखील रात्रीच्या महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे। जेव्हा यात्रिकींचे शरीर पायी चालण्याच्या श्रमाने थकलेले असते तेव्हा त्यांना हे महाप्रसादाचे अन्नदान करणे म्हणजे साक्षात परमेश्वराची सेवा घडणे असे हे सर्वश्रेष्ठ दान। ज्यांनी हे अन्नदान केले ते भाग्यवंत अन्नदाते आहेत। संगीता रमेश गाडे। त्याचप्रमाणे यामध्ये मिष्टान्नाचा देखील समावेश आहे। या मिष्टान्नाचे अन्नदाते आहेत कोमल अजिंक्य धरुरकर। या अन्नदात्यांचे मनपूर्वक अभिनंदन। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया तर अशा प्रकारे या दिंडीच्या आजच्या दुसऱ्या सत्राची या ठिकाणी सुखद सांगता होते। आज रात्री या मुक्कामाच्या ठिकाणीच शेजारती करण्यात येईल। असा हा भक्तीचा श्रद्धेचा अजोड संगम पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत पुढील सत्रात। तोपर्यंत जय सियाराम। महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी